हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल। अशा काही किचनमधल्या वस्तू आहेत त्या आपण रोज क्लीन करत असतो, स्वच्छ करत असतो आणि अशा काही वस्तू असतात ज्या आपण यूज करतो, वापरतो, त्या वस्तू आपण रोज स्वच्छ करत नाही। कारण आपल्याला वाटत असतं स्वच्छ तर दिसतायत, मग कशाला स्वच्छ करायच्या। तर या अस्वच्छ वस्तूमध्येच बॅक्टेरिया असतात, तर या बॅक्टेरियामुळे आजार पसरण्याची शक्यता असते। मग चला पाहूयात कोणत्या वस्तू आहेत की त्या स्वच्छ केल्या पाहिजेत। मग चला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। पहिली टिप अशा आहे, आपण गॅस शेगडी रोज क्लीन करत असतो, पण तिच्यावरची जे स्टँड असतात ते आपण क्लीन करत नाही स्वच्छ, त्यामुळे ते खराब होतात आणि त्याला गंज लागतो। तर शेगडी धुण्याआधी ते पाण्यात भिजवून ठेवायचे, म्हणजे शेगडी धुवस्तोपर्यंत, पुसून काढस्तोपर्यंत ते छान असे पाण्यामध्ये भिजतात आणि थोडीशी घासणी जरी फिरवली तरी ते पटकन निघतात। रोजच्या रोज जरी आपण हे धुतले, घासले तर ते स्वच्छ राहतात आणि त्याच्यावर थर जमा होत नाही। टिप नंबर 2, आपण वापरणारा वायपर हा बघा काळा पडतो का, तर आपण त्याकडे लक्ष देत नाही। आपण भांडे घासताना किचन ओटा क्लीन करून झाल्यानंतर जरी त्याच्यावरून नुसता घासणीचा हात फिरवला तरी तो स्वच्छ आणि छान असा राहणार आहे, क्लीन असा वाटणार आहे। तर त्यानंतर टिप नंबर 3, आपण ॲक्वागार्ड यूज करत असाल तर ॲक्वागार्डची ही बघा अशी पाईप असते, तर तिच्यावर खूप किचनच्या तिथे असल्यामुळे ती अशी तेलकट होऊन जाते, तर ती पण अशी घासणीने क्लीन केली तर ती लगेच निघते आणि चिकटपणा पण लगेच जातो। त्यानंतर नळावर पडलेले क्षारांचे डाग, यापासून तुम्हाला जर सुटका हवी असेल तर रोजच्या रोज आपला नळ स्वच्छ व्हायला हवा। तर तुम्ही नेहमीच्या साबण किंवा घासणीने जरी रोजच्या रोज नळ क्लीन केला तरी तो क्लीन आणि स्वच्छ होणार आहे। त्यानंतर आपली भांड्याची जाळी। किती मैत्रिणी अशा आहेत की ती रोज भांड्याची जाळी क्लीन करतात। मी ही भांड्याची जाळी रोज क्लीन करत नव्हते, पण तर ही जाळी ही आपण 1-2 महिने जर क्लीन केली नाही तर त्याच्यामध्ये खालच्या भागाला इतकं सारा कचरा घाण जमा होते की ती निघत नाही। मग मी भांडी घासताना सगळ्यात आधी भांड्याची जाळी स्वच्छ करून घेते आणि नंतरच भांडी घासून त्याच्यामध्ये ठेवते, त्यामुळे जाळी पण स्वच्छ होते आणि भांडी पण स्वच्छ होतात। त्यानंतर आपला लायटर। किती जणी मैत्रिणी अशा आहेत की त्या लायटर रोज पुसतात। एका सुक्या कपड्याने जर आपण हा लायटर रोज क्लीन करून घेतला तर तो स्वच्छ पण राहील आणि व्यवस्थित चालेल पण, त्याच्यामध्ये आत कचरा वगैरे जाणार नाही। त्यानंतर आपली पक्कड ही आपण रोज यूज करत असतो किंवा ती आपल्या रोजच्या वापरात यूज करायला असते। त्या वापरामुळे पकडेला पुढं अन्न चिकटतं, भाताचं शीत चिकटतं आणि आपण तिला क्लीन करत नाही, त्यामुळे बॅक्टेरिया पसरण्याची शक्यता असते, त्यामुळे ती काळी होते आणि तेलकट अशी होते। त्यामुळे पक्कड पण रोज अशी क्लीन केली तर ती छान आणि स्वच्छ दिसेल। नंतर म्हणजेच आपले स्क्रब किंवा स्पंज, घासण्या ह्या आपण किचन ओटा भांडी घासून झाल्यानंतर जर त्या गरम पाण्यामध्ये 5-10 मिनटं ठेवल्या आणि त्यानंतर त्या क्लीन करून ठेवल्या तर त्याच्यामधून खराब स्मेल येणार नाही आणि त्या स्वच्छ पण राहणार आहेत। कुकरच्या बाबतीत पण असाच हलगर्जीपणा आपल्याकडून होत असतो। जेव्हा आपण कुकरमध्ये डाळ भात लावतो तेव्हा आपला कुकर स्वच्छ असा आपल्याला वाटतो, पण जर कुकर हा रेग्युलर क्लीन केला नाही तर त्यातून खराब स्मेल आणि कुकर पण खराब होतो। शक्यतो कुकर हा क्लीन करत असतील पण त्याच्या आतला लब्बर हा क्लीन करायचा आपला राहूनच जातो आणि त्याच्यामध्ये बॅक्टेरिया जमा होतो किंवा तो काळपट आणि फिट्ट असा कुकरमध्ये बसतो, त्यामुळे तो हा क्लीन करणं खूप गरजेचं आहे। त्याचप्रमाणे आपल्या टॉयलेटचे जे हँडल असतात ते पण खराब होतात, ते पण पुसले गेले पाहिजे रेग्युलर काम करताना। कारण का आपण चपाती करत असो, पोळी करत असो तर आपलं पीठ धूळ त्या हँडलवर बसते आणि हँडल ते काळे होतात, त्यामुळे ते रेग्युलर हात जरी फिरवलं तरी ते
लगेच क्लीन होऊन जातात. किचन आपण रोज क्लीन करत असतो, पण त्याचा पुढचा भाग आहे तो केव्हाच क्लीन करत नाही किंवा त्याला आपले सारखे हात लागतात. जर तो किचन पुसताना जर क्लीन केला तो पण चिकट आणि तेलकट असा होणार नाही. त्यानंतर फ्रीज आपल्याला दररोज तर पूर्ण आपण काही क्लीन करतच नाही, पण रेग्युलरली जरी वरून त्याच्यावरची धूळ किंवा दरवाजा वगैरे सगळा फ्रीज क्लीन करून घेतला तर तो खूप छान आणि व्यवस्थित राहील. तर मैत्रिणींनो, नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. हे काम आपण विसरत असाल तर नक्कीच मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये. पर्यंत सगळ्यांना बाय.